भारतीय आहेस ना, तर मग स्वतःचा बचाव कर. आणि आमचाही कर. का त्रास देतोयस त्याला? मरणाच्या दारात उभा आहेस, तरीही देवाला भीत नाहीस? अरे आपल्याला आपल्या गुन्ह्यांची सजा मिळाली आहे, जी योग्यच आहे. पण या माणसानं काहीच वावगं केलेलं नाही. येशू, तुझ्या राज्यात माझी आठवण ठेव. हा, आज तू माझ्या बरोबर सुखलुकात असशील. कोण आहात तुम्ही? ती आई आहे त्याची. काय पुरावा? ही आई आहे त्याची. इकडे या. कोण आहेस तू? मी नात्यातलीच आहे. खरं काय हे? ती कुटुंबातलीच एक आहे. जा तर बघ. कोणी शिपाई तुम्हाला सगळं जाऊ देणार नाही? योहाना, ही पहा तुझी आई. आई, हा बघ तुझा मुलगा. त्यानं अनेकांना तारलं,
मग आता स्वतःला वाचवायला काय झालं? माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? ऐका, तो एलिया संदेश त्याला हाक मारतोय. नाही, तो एलियाला हाक मारत नाही. तो पवित्र वचन बोलतो. या अवस्थेत वधस्तंभावर देखील तो देववचन बोलतो. देववचन बोलतो. तो तुच्छ मानलेले, माणसांनी टाकले, क्लेशांनी व्यापले आणि व्याधींशी परिचित असलेला असा त्याच्यावर जुलूम झाला. त्याचे हाल हाल केले, पण त्यानं तोंड उघडलं नाही. पदावयास नेत असलेल्या कोपराप्रमाणे. खरोखर आमच्या व्याधी त्यानं आपल्यावर घेतली, आमचे क्लेश त्यानं वाहिले, तरी आम्ही त्याला देवाने शिक्षा दिलेला असं म्हणून. खरं तर तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कृत्यांमुळे ठेचला गेला आणि त्याला झालेल्या जखमांना आम्हाला आरोग्य मिळालं. आणि नवा जन्म मिळाला. हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. आता पूर्ण झालंय. माझ्या देवा!
मी तुमचा विश्वासघात केला. त्याचे नातेवाईक आहेत का कोणी? चला प्रेत ताब्यात घ्या. त्या येशूचं प्रेत ठेवण्यासाठी कबर केव्हाच मिळाली आहे. तुमच्या विश्वासातील एका मान्यवर व्यक्तीनं ती दिली आहे. त्यांचं नाव पुढे यावं अशी त्यांची इच्छा नाही. चिजरियाला जाण्यापूर्वी पॉन्टियस पायलट यांनी दफनाची परवानगी देखील दिली आहे. ठीक 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 आहे, पण तुम्हाला कसं कळत नाहीये? आणि तुम्हाला कळावं तरी का? ती कबर कुठे आहे ते आम्हाला कळणं अत्यंत महत्वाचं आहे. माफ करा, एक विचारतो, एवढी काय महत्वाची आहे ती कबर? तो तर मेला आहे. विचारलत म्हणून सांगतो. अशी अफवा पसरली की हा येशू पुन्हा जिवंत होणार आहे. काहीतरी विश्वास बसतो तुमचा? हे जर अंधश्रद्धेपेक्षा जास्त होईल. त्याचा अनुयायी गुप्तपणे त्याचं प्रेतान्यत्र हलवू शकतात आणि नंतर तो पुन्हा जिवंत झाल्याची साक्ष देऊ शकतात. म्हणून त्या कबरेवर पहारा ठेवलेला बरा. खुशाल ठेवा, तुम्हाला कोण अडवणार? तसं नाही आहे, पण पहारा तुमचा असावा, रोमी सरकारचा. त्याचा असं, जर आम्ही मंदिराचे रक्षक नेमले तर त्याचे शिष्य म्हणू शकतील की तो मरून पुन्हा जिवंत झाला, पण त्याचे विरोधक ते नाकारतायत. कसली माणसं आहात तुम्ही? एक विचारू, तो मेला एवढं पुरेसं नाही तुम्हाला? मला वाटतं तुमचे राज्यपाल महोदय जर इथं असते तर माझ्याशी समज झाले असते की हा येशू आता मरणानंतरच अधिक धोकादायक ठरणार आहे. तेव्हा जर अशी काही तरतूद करता आली तर मी आभारी होईन. ठीक आहे, रोमी शिपायांचा पहारा ठेवूया. हे थांबा, कोण आहात तुम्ही? कुठे चाललात? आम्ही नातेवाईक आहोत येशूचे. ही त्याची कबर आहे.
काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला आत कबरेत जायचंय. कशाला? हे सुगंधी मसाले आम्ही आणलेत त्याच्या शरीराला लावण्यासाठी. प्रथा आहे तशी. जेव्हा त्याचं प्रेत इथं आणलं त्याच वेळी सगळं का नाही केलं? शब्दात लगेच सुरू झाला. काही विकत घेता नाही आलं. काय करायचं रे? जाऊ दे रे, तर आहेत. ठीक आहे. आणि कबरेवरची धोंड हलवायची म्हणजे फौजच लागेल. शिवाय आपण बरोबर आहोत की, पण आपल्याला मदत लागेल. हे लेंटलस, उठ, चल आमच्या बरोबर. हे मार्कस, त्या पुलाकडे लक्ष ठेव. आणि धर्मगुरूंकडे देखील. हे अजून इथेच आहेत ना? हे फार रोमला पोहोचेपर्यंत मी नाही इथं थांबू शकत. तुम्ही कुठं निघालात? जिवंताचा शोध? तुम्ही मेलेल्यांमध्ये काय करता? येशू तिथं नाहीये. बघता काय? तो गायब झालाय. चला. येशू गुरुजी तिथे नाहीत. खरंच आम्ही तेथून हल्लो देखील नाही. ठीक आहे, तुम्ही रात्रभर जागे होता आणि कबरेपासून हल्ला नाही. तर काय आम्हाला तसा सक्त हुकूम होता? त्या कबरेजवळ कोणी आलेलं नाही. शिवाय ते यहुदांचे धर्मगुरू सतत जवळच होते की. मग कबरेवरची धोंड हलवली कुणी? कोण आहे? मी, फिलिप. कोणी मागावर नाही ना तुझ्या? नाही. नक्की? हो नक्कीच, माझं लक्ष होतं. अजूनही आपल्या मागावर आहेत ते? प्रत्येक कोपऱ्यावर मंदिराचे सैनिक आणि रोमी सरकारचे सैनिक तैनात आहेत. आता इथे थांबणं धोक्याच आहे. ही जागा आपण बदललीच पाहिजे. पण मग कुठे जायचं? मला वाटतं आपण गालिल प्रांतात जावं. पेत्रा, पेत्रा, सांग सांग आता काय करायचं? जशी येशू गुरुजींची इच्छा होती तसं आपण करायला हवं. पण गुरुजी तर मरण पावलेत. तू तर म्हणालास मागावर कोणी नव्हतं. नक्कीच नाही. मेरी, पेत्रा, काय सांगू? मी त्यांना पाहिलंय. कुणाला? गुरुजींना. तू त्यांना पाहिलंयस? होय, ते जिवंत झालेत. मी त्यांना पाहिलंय, प्रत्यक्ष पाहिलंय. आज पहाटे आम्ही त्यांच्या कबरेकडे गेलो. तिथे एक माणूस आणि तरुण उभा होता. तो माणूस म्हणाला, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? येशू इथे नाहीये. मग आम्ही अगदी जवळ गेलो. कबरेवरची धोंड बाजूला पडली होती आणि ती कबर रिकामी होती. आम्ही आज डोकावलं. गुरुजी तिथे नव्हते. म्हणजे गुरुजींचं शव तिथं नव्हतं? कुणी ते चोरलं? नाही नाही, मला सगळं सांगू द्या. आम्ही जेव्हा परतत होतो मला दुसरा माणूस दिसला.
आम्ही गोंधळल्याचं त्यांनी पाहिलं असावं. तो म्हणाला, बाई का रडतेस? नंतर त्यानं मला नावानं हाक मारली, मेरी मेरी. मी नीट पाहिलं तर ते येशू गुरुजी होते. वंदन करण्यासाठी मी पुढे गेले तर ते म्हणाले, स्पर्श करू नकोस, कारण अद्याप मी देवपित्याकडे स्वर्गात गेलो नाहीये. पण माझ्या बांधवांकडे जा आणि त्यांना सांग, विश्वास नाही माझ्यावर, विश्वास नाही बसत. मी खरंच त्याला पाहिलाय. ते येशू गुरुजी होते. मेरी मेरी. योहाना, योहाना, तुझा पण माझ्यावर विश्वास नाही? नाही मेरी, थकली आहेस तू, विश्रांती घे, जा आता. मी गुरुजींना पाहिलाय योहाना, पाहिलाय. भ्रम झालाय तुला. भ्रम? त्यांचा मृत्यू हा भ्रम होता? मी त्यांना मरताना पाहिलाय. मी त्यांच्या पायाशी रडत होते. मग त्यानंतर ते मला का नाही दिसले? ते जिवंत झाले आहेत. त्यांनी हे तुम्हाला कळवायला सांगितलंय आणि मी ते केलंय. तुम्ही नाही विश्वास ठेवणार तिच्यावर. गुरुजींनी या हिऱ्याच्या मुलीला जिवंत केलं तेव्हाही तुम्ही विश्वास ठेवला नाही. तुला तुला म्हणायचं तरी काय? याच्या सांगण्यावर विश्वास आहे तुझा? तुमच्यापैकी कुणाचा तरी विश्वास आहे? अँड्रू तुझा? याकोब तुझा? आणि मत्तय तुझा? पेत्रा तुझा? होय. हे कसं शक्य आहे? त्यांनी सांगितलं होतं, त्यांना हे असंच हवं होतं. सर्व घडायला हवं होतं जसं आत्ता घडलं तसं. मी नेहमीच त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण पेत्रा तू त्यांना नाकारलं होतंस. एकदा, दोनदा नव्हे, 3 वेळा. होय, मी गुरुजींना नाकारलं कारण मी घाबरलो होतो, भ्यायलो होतो. आपण सारे भ्याड आहोत. आपण यहुदाला स्वामीद्रोही ठरवलं, पण आपण सर्व स्वामीद्रोही आहोत. विश्वासघातकी आहोत. आपण त्यांना एकाकी पाडलं. धर्ममंडळातल्या आपल्याच बांधवांनी गुरुजींना दोषी ठरवलं. निदान त्यांना येशू गुरुजी कोण होते ते ठाऊक तरी नव्हतं. भूमी सरकारलाही ठाऊक नव्हतं. पण आपण त्यांच्याबरोबर जेवलो, एकत्र राहिलो. ते ख्रिस्त आहे ते आपल्याला ठाऊक होतं, तरी त्यांचा विश्वासघात केला. हे अजूनही पटत नाही तुम्हाला? थॉमस,
तू मला विचारलंस गुरुजी जिवंत झाले का? मी म्हणेन होय, कारण माझं मन मला सांगतंय ते आपल्याला एकाकी सोडणार नाही. आपण चुकलोय तरी त्यांनी आपल्याला क्षमा केली. होय, सर्वांना क्षमा केली. याच गोष्टीची मला भीती वाटत होती. बहुधा त्याच्या शिष्यांनी रात्रीतून कबरेवरील 2 बाजूला लोटून त्याचा शव नेला असावा. अशक्य. तुमच्या मागणीनुसार इथं पहारा होता आणि तुमचे धर्मगुरू देखील. ही सुरुवात आहे. सुरुवात नव्या युगाची. मनुष्याच्या पुत्रानं दुःख सोसावं आणि तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठून त्याच्या स्वर्गीय गौरवात प्रवेश करावा असं लिहिलंय. याचे साक्षात तुम्ही आहात. माझ्या स्वर्गीय पित्यानं ह्या जगाशी समेट केलंय. त्यानं जसं मला पाठवलं तसं आता मी तुम्हाला पाठवतो. पवित्र आत्म्यानं परिपूर्ण व्हा. लांडग्यांच्या कळपात मेंढरांप्रमाणे जा. सर्व राष्ट्रातल्या लोकांना माझे शिष्य बनवा. ते जो पिता, ते जो पुत्र, ते जो पवित्र आत्मा त्याच्या नामात त्यांना बाप्तिस्मा द्या. मी तुम्हाला शिकविलेली शुभवचनं आणि आज्ञा त्यांना शिकवा. मी आता हे जग सोडून माझ्या स्वर्गातील पित्याकडे जात आहे. गुरुजी, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. रात्र पडू लागली, दिवस मावळलाय. येऊ नका. मी सदैव तुमच्या बरोबर असेन. युगाच्या समाप्तीपर्यंत.